उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे तिसऱ्या वर्षी 2026 ला देखील उत्कर्ष पर्यावरण वारी ह्या पर्यावरण जागरूकता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ह्या वर्षी देखील 5,00,000 कापडी पिशव्या आणि 5,00,000 स्टील वॉटर बॉटल वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही मोफत डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ह्या कार्यक्रमासाठी, ह्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं विशेष सहकार्य प्राप्त झालं. आणि हे करताना बऱ्यापैकी आम्हाला स्वयंसेवक आणि CSR मधून जे आमचे काही डोनर आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद. कारण की त्यांच्या देणग्यांमुळे हा कार्यक्रम जो आहे तो सक्सेसफुल कंप्लीट करण्यात आला. जनजागृती अभियानाच्या सोबतच आम्ही काही स्वच्छता अभियान देखील राबविले. आणि त्या स्वच्छता अभियान करता करता आम्ही अराउंड 2,500 मेट्रिक टनचा कचरा जो आहे तो गोळा करून त्या नगर परिषदेला तो परत रिसायकलिंगसाठी आम्ही सुपूर्द केला. आणि पुढच्या वर्षी देखील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे ह्याच जोमाने आणि ह्याच उद्देशाने आम्ही पुढच्या वर्षी देखील वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हजर राहू. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन 2010 पासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये काम करत आहे. आणि ह्याच उपक्रमांमध्ये पर्यावरण जागरूकता अभियान हा सर्वात प्राईम आणि महत्वाचा जो उपक्रम आहे तो 2010 पासून आपण राबवित आहोत. 2024 मध्ये आम्ही पहिल्यांदा उत्कर्ष पर्यावरण वारीचं आयोजन केलं. आणि त्या उत्कर्ष पर्यावरण वारी करताना जो अनुभव आणि जे कार्य करण्यात आलं त्याच्यामुळे कल्पना मिळाली की हे कार्य आपण सुरू ठेवावं. म्हणूनच 2026 मध्ये आम्ही तिसरं वर्ष देखील कंप्लीट केलं. 2024 पासून हे कार्य करताना भरपूर अशा समस्या अडचणी सामोऱ्या आल्या. पण संस्थेचे जे पदाधिकारी आणि जी व्हॉलेंटियरची जी टीम होती, स्वयंसेवकांची जी टीम होती, त्यांच्या प्रयत्नाने ते ज्या अडचणी होत्या त्याही बऱ्यापैकी ओव्हरकम किंवा सॉल्व्ह करण्याचा जो मानस होता तो अचीव्ह झाला. 2026च्या पर्यावरण वारीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेस आम्ही 5,00,000 कापडी पिशव्या आणि 5,00,000 स्टील वॉटर बॉटल वारकऱ्यांमध्ये, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये वाहत असलेल्या वारकऱ्यांमध्ये आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकलो. आणि हे डिस्ट्रीब्यूट करताना जो महत्वाचा जो उद्देश होता तो फक्त आणि फक्त डिस्ट्रीब्युशन नव्हता, तर वारकऱ्यांमध्ये प्लास्टिक वापराबाबत त्यांना जनजागृती करणं हा होता. त्याच्यासाठी आम्ही विविध अवेअरनेस प्रोग्राम आम्ही केले. त्याच्यामध्ये अभंगाची जोड, त्याच्यासोबत पथनाट्य, ह्युमन चेन आम्ही ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आम्ही ठेवल्या. तर अशा प्रकारे अनेक उपक्रम आम्ही जनजागृतीचे उपक्रम जे आहेत त्या पूर्ण वारीमध्ये केले. सोबतच आम्ही स्वच्छता अभियानावरती ह्या वेळेस काम केले. अराउंड 40 ते 50 आम्ही स्वच्छता कॅम्पेन, आम्ही 40 ते 50 क्लिननेस ड्राईव्ह जे आहेत आम्ही पूर्ण पंढरपूरच्या वारीमध्ये ह्या 20-22 दिवसांमध्ये केल्या. 26 तारखेला सर्वात मोठा कॅम्पेन आमचा चंद्रभागेच्या तटावरती देखील झाला. आणि ह्या पूर्ण कार्याला कंप्लीट करण्यासाठी 2,000 ते 2,500 स्वयंसेवकांची साथ आम्हाला मिळाली. कारण की व्हॉलेंटियर्सच्या कोलॅबोरेशनच्या व्यतिरिक्त हे पॉसिबल नव्हतं. त्यासोबत आम्हाला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, विविध टेरिटरीच्या म्युनिसिपल काउन्सिल असतील, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य भेटलं. आणि विशेष सहकार्य आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं भेटलं. म्हणजे त्यांच्यामुळे कुठेच आम्हाला प्रशासनिक किंवा परमिशनसाठी कुठेच आम्हाला काही व्यत्यय लागला नाही. त्यासोबत हे पूर्ण जेव्हा 5,00,000 कापडी पिशव्यांचा जो कार्यक्रम आम्ही केला, तर पालघरमध्ये वाडामध्ये आमचं सावित्रीमाई फुले महिला सशक्तीकरण केंद्र चालतं. आणि त्या केंद्रामध्ये अराउंड 1,000 ते 1,200 महिला आमच्या कनेक्टेड आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून देतो. तर ह्या कापडी पिशव्या बनवण्याचं देखील काम आम्ही त्या महिलांना दिलं, जेणेकरून त्यांना देखील जो आहे तो रोजगार उपलब्ध व्हावा. आणि अशा प्रकारे ह्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचं तिसरं वर्ष पर्यावरण वारीचं हे सक्सेसफुल कंप्लीट करण्यात आलं. आणि पुढच्या वर्षी देखील ह्याच जोमाने आणि ह्याच उद्देशाने आम्ही परत फील्डवर असू, परत आम्ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असू, याचीही तुम्हाला ग्वाही देतो.